guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejomai Vlogs. I am here since 5-6 days as of now आणि मी आत्ता इंट्रो शूट केलाय. तर हा व्लॉग मी वेगळाच ठेवेन. लेट्स सी आता कसं काय मी एडिट करणार आहे. तर आज आहे 28 ऑफ फेब्रुवारी आणि मी आत्ता आहे नैनितालमध्ये. आम्ही इकडे पोहोचलो आज सकाळी 6 वाजता आणि आम्ही 7 वाजता चेक इन केलं आणि त्यानंतर आम्ही रूममध्ये चेक इन केल्यानंतर रेस्ट केलं बिकॉज आम्ही ओव्हरनाईट जर्नी केलं आणि आत्ता आम्ही जात आहोत नैनिताल एक्सप्लोर करायला. तर मी सध्या माझ्या रूमच्या बाल्कनीमध्ये बसले आहे आणि इकडे खूप जास्त थंडी असल्यामुळे मला उन्हात बसायला आता चांगलं वाटतंय. तर माझ्या रूमचा जो व्ह्यू आहे ना तो इतका डोळ्यात भरून घेण्यासारखा आहे ना. खूप सुंदर व्ह्यू मिळाला आहे आम्हाला या रूमचा. तर दाखवते मी तुम्हाला तो. तर तुम्ही इकडे बघू शकताय किती सुंदर आणि डोळ्यात भरून घेण्यासारखा हा व्ह्यू माझ्या रूमच्या समोर आहे. तर आमचा आजचा प्लॅन फक्त नैनिताल एक्सप्लोर करायचा आहे. इकडे काही स्पॉट्स आहेत साईटसीइंगचे, ते करून आम्ही जाणार आहोत मॉल रोडला. तर शॉपिंग करायचा तर काही प्लॅन नाही आहे, बट मला तर माहितीच आहे स्लिंग बॅग्स दिसल्या तर माझं मन आवरू शकत नाही आणि मी घेऊन घेते. तर आत्ता सध्या वाजले आहेत 12. आम्ही लंच करणार आहोत आणि देन निघतो. तर भेटूया. तर आता आमचं लंच झालेलं आहे. 1:30 वाजला की 1:30च ना? 1:30 वाजला आणि आम्ही आत्ता निघतोय साईटसीइंगसाठी. ऊन आहे त्यामुळे मस्त वाटतंय. अदरवाईज ऊन नसतं तर खूप थंडीने वाट लागली असती. आज सकाळपासून आपण एकदम थंडीत कुडकुडते आणि फायनली आपल्याला काहीतरी असं वॉर्म. आणि लकीली आमची जी रूम आहे ना त्या रूम मध्ये ना सकाळी आम्ही जेव्हा झोपलो मस्त. तर आम्ही झोपलेलं तेव्हा पण असं मस्त गरम गरम फील होत होतं. एनिवे काहीच नाहीये. सकाळी तर खूप जास्त, म्हणजे आम्ही किती 5:30ला आलो. 5:30ला पोहोचलो. हो, ओव्हरनाईट ट्रॅव्हल. आता पण हवाय ते तर थंडी वाजते. एनिवेज तर आता बघूया आम्ही कुठे जातोय. सगळ्यात पहिले भेटूया. माझ्याबद्दल खूप चांगलं. तर आजचा आमचा साईट सीइंगचा फर्स्ट प्लेस आहे. काय प्लेस आहे? नीम करोली. वाचून सांगते. कैची धाम नीम करोली आश्रम. अँड गाईज, मीट माय न्यू क्यूट फ्रेंड. हाय. तर आम्ही इकडे खूप मजा केली 4 दिवस आणि आय एम सो सॉरी की मी तुम्हाला माझ्या नवीन फ्रेंडला खूप लेट इंट्रोड्यूस केलं. तर अजून आमच्याकडे 2 दिवस आहेत.
बैठना फटाफट। हाँ बता। कट कर दो विषय। ये नीम करोली बाबा जो है ना, ये एक फैमिली के घर पे विजिट करने जाते हैं एंड इनका जो बेटा होता है, जो जिस फैमिली के घर पे विजिट करने जाते हैं ना, वो आर्मी में होता है एंड ही इज़ इन द वॉर एंड वो रात को मतलब रेस्ट वगैरह करते हैं एंड अगले दिन ऐसा मतलब जब वो ओढ़ते हैं ना बाबा जी, इफ़ यू सी ही इज़ इन द कंबल और ऐसे वो रहते हैं ऑल द टाइम। वो अगले दिन जब फैमिली ने देखा ना, उनके इसमें ना बहुत सारी बुलेट्स के शेल्स निकले। तो बाद में लेटर ऑन आफ्टर सम डेज और ऐसे उनको पता चला कि उनका जो बेटा है वो वॉर में उसको बहुत सारी गोलियां लगी थी एंड स्टिल ही इज नॉट डेड। तो बेसिकली बाबा जी ने वो अपने ऊपर ले लिया एंड ही स्टिल अलाइव बिकॉज ऑफ दैट। ओके। So आणि ती this is- दुसरी स्टोरी? नहीं, ये नहीं पता है मुझे। वो ये नीम करोली क्यों बोलते हैं, इसका इम्पोर्टेंस क्या है वो पता है मुझे। जो नीम करोली बाबा, ये तो मतलब ध्यान करते हैं, ये तो सबको ही पता है। तो इनका ऐसा था कि वो एक बार ऐसे ही ध्यान में थे एंड उनके ध्यान में उनको ऐसे वो होता है ना कि दूर का ऐसा अंदर ही अंदर दिखता है, तो उनको ऐसे एक गुफाएं दिखाई दी एंड ही गॉट टू नो समथिंग, देयर इज समथिंग वेरी इंपॉर्टेंट, जहाँ पे वो मतलब बेसिकली वो अपने आप ही चले जाते हैं वहाँ पे, वो ढूंढते ढूंढते। तो ऐसे इसमें ना उनको हनुमान जी का कुछ ऐसे अंश मिला, तो वहाँ से इट गॉट्स एन वो इम्पोर्टेंस आया कि नीम करोली बाबा एंड हनुमान जी, वो यहाँ से आया है वो। नाईस। हॅलो गाईज, आता आमचं कैचीधाम झालंय. आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतोय नैनितालला, जिकडे खूप सुंदर लेक आहे आणि तिकडे सुद्धा मॉल रोड आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर तिकडे पण आमची बरीच शॉपिंग होईल. परत आम्हाला चेंज पण करायचं आहे तिकडे कारण की आम्ही एकाच कपड्यांवर बोटिंग हा बोला ना मैंने, बोटिंग पण आहे तिकडे. तिकडे गेल्यावरचं ते निसर्गरम्य वातावरण एकदम शिकतेस हो माझ्याकडून. वर्ड वगैरे मी काय यूज करते. तेच म्हटलं, शिकते माझ्याकडून. ठीक आहे, चालेल, आपण भेटूया नैनितालला. आणि या आधीच्या फुटेजमध्ये तुम्हाला माझी एक ती फ्रेंड आहे, तिने तुम्हाला इकडची जी काय इन्फॉर्मेशन आणि बॅक स्टोरी आहे ती सुद्धा सांगितली. तर आता ते आम्ही इकडे फक्त ते धामच दर्शन घेतलं आणि आम्ही आता परत नैनितालला चाललोय.